तर आपण आलो जोशी किचनला आणि जोशी किचनचा पहिला पदार्थ जो आपण इथे घेतला आहे तो म्हणजे बटाटे वडा आणि चटणी. चटणी इथे आपल्याला 2 बटाटे वडा मिळाले, वडे गरम आहेत आणि ही चटणी मिळाली. चटणीची कन्सिस्टन्सी अशी ही थोडी पातळ आहे. वडा बघूया त्याच्या आतलं जे सारण किंवा भाजी ही कशी येते. हा वडा फोडल्यावर किंवा तोडल्यावर छान खमंग असा वास आला. वडा गरम पण आहे, त्याच्यामुळे अपेक्षा आहे की खायला पण छान मजा येईल. याचं जे कोटिंग आहे ते पण छान असं जास्त जाड किंवा जास्त पातळ असं नाही आहे आणि व्यवस्थित जे आहे ते तळून घेतलेलं आहे हे कळतं आपल्याला पडायला पाहून. आधी नुसता वडा घेऊन बघ कसा लागतो आहे ते. छान चव आहे वड्याची. वरचं जे डाळीच्या पिठाचं जे कोटिंग आहे खूप सुंदर आहे. त्याची चव खूप महत्त्वाची असते वड्यासाठी. त्या 2 कॉम्बिनेशननी बटाट्या वड्याची चव ही उभारून येते. तुम्ही जेव्हा वडापाव घेता तेव्हा पावामुळे तुम्हाला वड्याची तेवढी चव जी आहे ती बारकाईने समजत नाही, पण जेव्हा तुम्ही नुसता वडा घेता तुम्हाला त्या वड्याची चव डिटेलमध्ये कळते आणि या वड्याची चव खूप सुंदर आहे. आता आपण चटणी बरोबर पाहूया ही चटणी कशी येते. इथे ही ओली चटणी देतात जी मला जनरली आवडते, पण ही चटणी चांगली असली पाहिजे. वडा आणि चटणी खाल्ली नाही. बघूया कशी लागते ही चटणी. खोबऱ्याची चटणी दिसते, खोबरं दिसतं आहे मला याच्यात. खूप चविष्ट अशी ही चटणी आहे. वडा तुम्ही नुसता खाल्ला हलकासा तिखट आहे, जो हवा ते कॅरेक्टर आहे वड्याचं. चटणी जी आहे ती ओल्या नारळाने बनली आहे. त्याच्यात हलकीशी मिरची आणि कोथिंबीर आहे. ती त्या वड्याच्या तिखटपणाला टोन डाऊन करते.